संविधान दिवस पर चंद्रशेखर बावनकुले ने हर घर तक संविधान प्रस्तावना पहुंचने का संकल्प दोहराया। प्रचार के दौरान उन्होंने महायुति की 2/3 बहुमत से जीत का वादा किया और कांग्रेस व राज ठाकरे पर निशाना साधते हुए विकास के लिए डबल इंजन सरकार को जरूरी बताया। अभिवादन करतो। आज 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे आणि भारताचं संविधान या दिवशी संपूर्ण देशाने स्वीकारलं। भारताची प्रगल्भ लोकशाही संविधानाने मिळाली। जगातलं सर्वात मजबूत संविधान भारताला मिळालं। 140 कोटी भारतीय विविध समाजाचे विविध धर्माचे लोक आता संविधान स्वीकारल्यापासून एकत्रित कुटुंब म्हणून या देशामध्ये राहतात आणि अशा संविधान दिनी आपण या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करतो। आणि नागपूर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये संविधान दिनानिमित्त आम्ही असा निर्णय केला। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सूचना दिली की संविधानाची जी प्रत आहे ही प्रत नागपूर जिल्ह्याच्या नागपूर शहरात आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरी जावी। संविधानाची उद्देशिका ही आम्ही प्रत्येक घरी देण्याचा निर्णय करतोय। विद्यार्थ्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा जी संविधानाची उद्देशिका आहे ती आम्ही घरोघरी पोहोचवणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि जनतेला संविधानाबद्दलचं त्या ठिकाणी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी असली पाहिजे म्हणून आम्ही निर्णय केलेला आहे। आणि आता काही त्यामध्ये रक्षाताई काय बोलल्या मला माहिती नाही, आपण सांगताय, पण शेवटी कधी पारिवारिक संबंध असल्यामुळं त्यांना कधी असं होतं की बाबा रक्षाताई आता खडसे साहेबांची सूनबाई आहे, त्यामुळं थोडं असं नेहमी बघण्यात जातं। पण मला वाटतं की रक्षाताई ह्या प्रगल्भ आहेत। रक्षाताई कधी परिवारवाद या ठिकाणी करत नाही। गिरीश भाऊ सुद्धा या ठिकाणी कधी त्यांना असं क्रिटिसाइज करत नाही। मला असं वाटतं की काहीतरी गैरसमजातून हे कोणतरी विधान केलं असं। 2029 मध्ये काँग्रेस पार्टी किंचित होणार आहे। देशातली सर्वात लहान पार्टी काँग्रेस असणार। काँग्रेसमध्ये विसंवाद आहे, म्हणजे कोणी कोणाशी बोलायला तयार नाही, कोणी नेते एकामेकाचं तोंड पाहायला तयार नाही। आणि त्यामुळं जेव्हा तुमचा संवाद तुटला, जेव्हा विसंवाद तयार झाला, तेव्हा परिवार असो की घर असो की फॅमिली असो की पक्ष असो तो तुटणारच आहे। कार्यकर्त्याला काय वाटतं, कुठल्याही कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्याशी आपण जोडलं गेलं पाहिजे, आपल्या नेत्यांनी आपल्याशी रोज त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये उभं राहिलं पाहिजे। आज काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मागे महाराष्ट्रातला कुठलाही काँग्रेसचा नेता उभा नाही। कार्यकर्ता वाऱ्यावर सुटलेला आहे, कार्यकर्त्याला कोणी विचारायला तयार नाही। आणि म्हणून काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये, शिवसेनेमध्ये, राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करताय आणि काँग्रेस पार्टी रोज सोडताय। तेच सांगतोय, त्यांना वाटतं की नेत्याचा जमावडा तयार केल्याने निवडणुका जिंकता येतं असं त्यांना वाटतं। आम्हाला जनतेवर विश्वास आहे। जनतेच्या कामाकरता आम्ही जर आमचं आयुष्य दिलं, जनतेचे प्रश्न सोडवले, तर जनता ही मतदाराच्या माध्यमातून आमच्यासोबत उभी राहते। या महाराष्ट्राच्या जनतेने 3 कोटी 18 लाख मतं देवेंद्र फडणवीस सरकारला दिले। कारण काय आहे की जनतेला माहिती आहे की मोदीचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं तर डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकतं। आणि महाजुलाच्या जनतेला माहिती आहे की ते नगराध्यक्ष भाजपचा आला तरच केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महाजुला नगरपालिका हा विकास करू शकतो। म्हणून जनतेचा विश्वास हा विकासावर आहे। नाही, शेवटी निवडणुकीमध्ये बोलावं लागतं, पण कुठलाही निधी हा देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा असे मिळून ठरवतात कुणाला किती निधी द्यायचा, कोणत्या नगरपालिकेला काय द्यायचं। त्यामुळं ते निवडणुकीचे भाषणं असतात, पण निधीबद्दल मात्र तिघही मिळून ठरवतात। 103 वेळा नाव असलं तर एकच वेळा मतदान होणार आहे। शेवटी निवडणूक आयोगाने एकदा तुम्हाला मतदान करताना त्या ठिकाणी शाई लावली की मग तुम्हाला मतदानाला जाता येत नाही। 10 नाव राहू की 15 नाव राहू, पण ही यादी स्क्रॅप केली पाहिजे। SIR आला पाहिजे। जे लोक मयत झाले आहेत, ज्याचे दुबार नाव आहे, ज्याचे तिबार नाव आहे, ते काढले पाहिजे। आणि हे नावं काढून या ठिकाणी जे आत्ता लाईव्ह लोक आहेत, जे लोक त्या भागात राहतात, त्या भागातल्या लोकांचे नाव टाकले पाहिजे। एकंदरीत घरोघरी जाऊन पुन्हा एकदा मतदार यादीचं पूर्ण म्हणजे ही यादी स्क्रॅपच केली पाहिजे आणि पूर्ण पुनर्निरीक्षण केलं पाहिजे। पूर्ण या ठिकाणी SIR केला पाहिजे असं मला वाटतं। अमेडिया कंपनीला 4 तारखेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। नैसर्गिक न्याय दिला आहे आमच्या अधिकाऱ्यांनी। 2 किंवा 3 वेळा नोटीस द्यावी लागते नियमामध्ये,
जर नोटीस दिली नाही तर त्या ठिकाणी त्यांना ते कोर्टात जाऊ शकतात, म्हणतात की आम्हाला वेळच दिला नाही, पुन्हा त्या ठिकाणी त्यांना संधी आम्ही देत नाहीये. आम्ही त्यांना सांगतोय की तुम्हाला 1 वेळा 2 वेळा 3 वेळा आम्ही बोलवलं आहे, नैसर्गिक न्याय दिला आहे. त्यानंतर जर ते आले नाही तर आमचे अधिकारी योग्य निर्णय घेतील. अब आपकी कार और बाइक की हर जरूरत का बस एक ही ठिकाना, श्री श्याम टायर्स. यहाँ मिलेगा आपको व्हील अलाइनमेंट और व्हील बैलेंसिंग, पंचर और टायर सर्विस, कार और बाइक वॉशिंग, अलॉय बेंड रिपेयर और रिम स्ट्रेटनिंग, जनरल सर्विसिंग और बैटरी की सुविधाएं. श्री श्याम टायर्स में सभी ब्रांड के टायर्स उपलब्ध है और सेवा हर वक्त आपके लिए हाजिर है. जहाँ सेवा बनती है श्रद्धा, वही है श्री श्याम रसोई. सेवा ही सबसे बड़ा धर्म, हर दिन इंसानियत का स्वाद परोसती है यह श्याम रसोई. सिर्फ 2100 में एक दिन का अन्नदान और 21,000 में पूरे साल का पुण्य. करुणा, प्रेम और सेवा का संगम है श्री श्याम रसोई. कामठी तहसील के मौजा, पावनगांव, घोरपड़ और रनाडा इलाकों में शानदार लोकेशन पर मिल रहे हैं NIT सैंक्शन प्लॉट्स, वो भी 24 महीनों की आसान किस्तों में. मौका सीमित है, आज ही बुकिंग करें और अपने सपनों की जमीन के हकदार बने.